राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे काल शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवरती गेलेले होते आणि याच वरतून आता सध्या राज्यात राजकारण तापताना आपल्याला पाहायला मिळते। आमदार रोहित पवार यांनी थेट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आगामी काळात भाजपमध्ये जातील आणि तिथून निवडणुका देखील लढवतील अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं करताना पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार सुनील शेळके आपल्याबरोबर आहेत। सुनील शेळकेजी, रोहित पवार हे सातत्याने दावे करताना पाहायला मिळतात। या दाव्याला कशा पद्धतीने बघतात? तुमच्या पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते आहेत, परंतु आगामी काळात ते भाजपचे नेते होतील आणि ते तिथून निवडणुका लढतील असा आमदार रोहित पवार दावा करतात। गेले आपण काही महिन्यांपासून पाहतोय रोहित दादा हे सातत्यानं खोटं बोलत आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला खोटं इथपर्यंत बोलत आले की ते खोटं बोललेलं सुद्धा आता खरं वाटायला लागलेले। एखादी मर्यादा ओलांडून इथपर्यंत खोटं बोलणं, एखाद्या नेत्यावरती आरोप करत असताना आपण कशा पद्धतीने आरोप करतोय? जे लोक आदरणीय पवार साहेबांसोबत, आदरणीय अजितदादांसोबत 35-40 वर्ष राजकीय जीवनामध्ये सातत्यानं त्यांच्या अडीअडचणीत प्रत्येक क्षणाला उभे आहेत, अशा नेत्यांवरती टीका टिप्पणी करताना आपण थोडंसं वय मर्यादा, त्यांच्या कामाचा आवाका किंवा त्यांचं योगदान हे देखील आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे। आता रोहित पवारांना कोण कुठल्या पक्षात जाणारे, कोण कुठनं लढणारे 2029ला हे जर कळायला लागलं असेल तर याचा अर्थ त्यांनी काय भविष्यवाणीचा नवीन धंदा खोललाय की काय, हा सुद्धा आमच्या समोर प्रश्न आहे। 2029ला कोण कुठून लढणार आहे ह्यापेक्षा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनीतराव वहिनींच्या पाठीमागं एक संघ आहे। आदरणीय भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, वळसे पाटील साहेब असतील, मुंडे साहेब असतील, हे सगळे मंडळी आज एका ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभा करण्यामध्ये तन मन धनानं सुनीतराव वहिनीच्या मागे खंबीरपणाने उभ्या असताना हे जाणीवपूर्वक अशी विधानं करायची आणि कुठंतरी संभ्रम तयार करायचा, हे राजकारण करण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघात जावं, तिथं चांगली कामं करावी, त्या ठिकाणी असलेल्या लोकांचे प्रश्न जाणून घ्यावेत। आपल्याला ज्या जनतेने निवडून दिलं तिथं आपण जात नाही, तिथं आमचे विधिमंडळाचे विधान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे जे आता मजबूतीनं तो मतदारसंघ सांभाळत आहेत, त्यामुळे तुम्ही आता रिकामे आहात, या असे वक्तव्य सातत्यानं करत राहणार। महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा आता हा कुठंतरी मला असं वाटतं थोड्या दिवसांनी टाइमपास म्हणून त्या सगळ्या चर्चेकडे किंवा अशा विधानांकडे बघतील। स्वतः 2029ला कुठल्या पक्षाकडनं बारामतीत लढणारे सुनीतराव वहिनींची पोट निवडणूक होत असताना काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आणि 2029ला काँग्रेसचा उमेदवार हा बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात उभा करायचा, हे सगळं प्री प्लॅन कोणाचं चालू आहे? कोणाचं चालू आहे? या सगळ्या बाबी होत असताना आपणही आपला पक्ष, आपला परिवार एक संघ कसा राहील याचा विचार करून वक्तव्य करायला पाहिजे। आज दादा असते तर असे वक्तव्य यांनी कुणी केले नसते। परंतु सातत्यानं रोहित पवार यांच्याकडनं सातत्यानं अशी सगळ्या पद्धतीची वक्तव्य विधानं येताना पाहायला मिळतात। ते सातत्यानं म्हणतात की 22 आमदारांचा एक गट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच भाजपमध्ये जाईल, अर्धे एकनाथ शिंदेसोबत आहेत, अर्धे भाजपसोबत आहेत, अशा पद्धतीने ते वक्तव्य करताना पाहायला मिळतात। नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे सध्या महायुतीतल्या वेगवेगळ्या नेत्यांना जाऊन बसलेले आहेत का? म्हणजे त्यांना जाऊन चिपकलेले आहेत का? आम्ही महायुतीतले घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत। आमचे आमदार विधिमंडळातले, विधान परिषदेचे असतील किंवा विधानसभेचे असतील, हे आपल्या कामांकरता मतदारसंघातल्या प्रश्न सोडवण्याकरता जर महायुतीतल्या नेत्यांकडे किंवा मंत्र्यांकडे जात असतील तर वावगं काय? महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेला आम्ही पण काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांना जाऊन भेटत होतो। मग आता आम्ही भाजपच्या किंवा शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांना भेटत असेल तर त्यात गैर काय? शेवटी आम्हाला जनतेने निवडून दिले कामं करण्याकरता, आम्ही जो आमचं काम करेल आम्ही त्याच्या दारात जाणार, आमचे प्रश्न मांडणार, आम्हाला निधी कसा आणता येईल तो आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। यांना कोणी उभं करत नाही, यांना कुठले एक पैसाही मिळत नाहीये, हे असे बेताल वक्तव्य करून काही साध्य होणार नाही। भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ सुनीतराव वहिनीच्या मागं खंबीरपणानं, मजबूतीनं, ताकदीनं उभा राहील आणि 2029ला देखील या
राज्यातल्या सत्तेमध्ये येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील महत्त्वाची भूमिका असेल. परंतु रोहित पवार हे देखील विधान करतात की अजित पवारांचं विमान अपघात की घातपात हा सगळा प्रश्न आहे. त्या सगळ्या संदर्भात आज त्यांनी पुण्याच्या एसपी ऑफिसमध्ये देखील भेट दिली, तिथेच त्यांनी पत्रकार परिषद दिली. परंतु ते तुम्हाला आव्हान करतात, तुमचं स्पेसिफिकली त्यांनी नाव घेऊन बोललं की त्यांनी खरं तर सत्तेत आहात, आता अजित पवारांना न्याय देण्यासाठी उभं राहावं म्हणून. आम्ही कुठं कमी पडलो? आम्ही दिखावा करत नाही. आम्ही मीडिया पुढं जायचं, पत्र द्यायचं, ह्या स्टंटबाज्या करण्यापेक्षा जी काय सत्यता आहे, जी परिस्थिती आहे, त्यामध्ये केंद्रीय यंत्रणा असेल, राज्यातल्या यंत्रणा असेल, यांचा जो तपास सुरू आहे, आम्ही त्याचा आढावा घेतोय. काही कालावधी जाईल, भविष्यात काही दिवसानंतर जर आमच्या मनासारखं किंवा जर संशयित काही तपास वाटला तर त्या बाबतीत नक्की आम्ही आवाज उठवणार. तपास यंत्रणा सुरू आहे, तपास करते. वेळ मागितला, आम्ही वेळ दिलेला आहे. त्यालाही मर्यादा आहे. काही महिना 2 महिन्यात तो सगळा तपास पूर्ण होईल. त्याचं कुठं कमी किंवा काही लपवण्याचा प्रयत्न केला तर नक्की आम्ही आवाज उठवणार. परंतु सातत्याने ही प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जातात की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये जातील आणि तिथे निवडणुका लढवतील. सातत्यानं रोहित पवार हे वक्तव्य करतात आहेत आणि गेल्या काही अजित पवारांचा ज्यावेळेस दुर्दैवी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर सुद्धा खरं तर अजित पवार यांचे मारेकरी म्हणून या दोन्ही नेत्यांना फ्रेम केलं गेलं का? हे बघा, शेवटी मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, एखाद्या व्यक्तीनं एकदा खोटं बोललं की ते कोणी सिरियसली बघत नाही, पण सातत्यानं 10 वेळा 100 वेळा खोटं बोललं की कधीतरी खरं वाटायला लागतं. ती परिस्थिती आज रोहित पवारांनी खोटं बोलून बोलून महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी खरं बोलतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आदरणीय प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब यांनी जी भूमिका घेतली, सुनीत्रा वहिनींना उत्तराधिकारी म्हणून दादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री करायचं, पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करायचं, ही भूमिका ही राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या पक्षातल्या मंडळींना ही कुठंतरी रुचलेली नाहीये. त्यामुळे सातत्याने वक्तव्य करतायत. जाता एक शेवटचाच प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत काय सुरू आहे? कारण की काल एक पत्र व्हायरल झालं, त्या पत्रामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमधनं प्रफुल्ल पटेलांचं नाव गायब होतं, परंतु दुसरं पत्र आलं त्याच्यामध्ये मात्र प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव आहे, परंतु त्यांचा मात्र पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाहीये. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल नाराज आहे. तुमच्या पक्षामध्ये नक्की काय सुरू आहे? पक्षांतर्गत हा कलह काय आहे? असं अजिबात नाहीये. पत्र काय आले, 2 पत्र झाले, 3 पत्र झाले, त्या बाबतीत सुनित्रा वहिनी सुद्धा ट्विट करून माहिती सर्व मीडियाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला देखील दिली आहे. काही अपवाद असू शकतो, काही बदल करण्याचा जर निर्णय असेल तर तो अंतर्गत आम्हाला माहिती नाही, परंतु जर उद्या भविष्यात काही बदल करायचे असतील तर ते देखील आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन करतील. परंतु आजच्या परिस्थितीला सुनित्रा वहिनीच्या मागे खंबीरपणाने हे प्रमुख नेते आहेत, पक्षाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की बातम्या किंवा हे चर्चांना पुढे दुजोरा न देता सत्यता जी आहे ती पुढच्या काही दिवसात आपण जनतेसमोर आणू. परंतु तुम्ही सातत्यानं प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंची बाजू धरून लावताय. कुठेतरी तुमच्याच पक्षाचे काही नेते मंडळी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना दुखावण्याचं सातत्यानं काम करतात का? कारण की तुमच्या पक्षाचं ज्यावेळेस संविधान बदल करण्यात आलं त्यावेळेस देखील पक्षातल्या काही नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आज देखील काल परवा देखील जे पत्र बाहेर व्हायरल झालेलं होतं त्याच्यामुळे देखील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे कुठेतरी नाराज झालेले होते. त्यांनी आसाममधनं येताना वेगळा विमान प्रवास केला, उपमुख्यमंत्र्यांसोबत ते आले नाहीत. कुठे हा पक्षातलेच नेते मंडळी कुठेतरी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना टार्गेट करतात? नाही, आता ते कुठल्या विमानानं आलेत, कसा प्रवास केला, आता त्याचा खुलासा त्या नेत्यांकडूनच तुम्ही घेतला पाहिजे. त्यामध्ये मी वक्तव्य करणं योग्य नाही. परंतु मी पुन्हा सांगतो तुम्हाला, आदरणीय सुनित्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पदभार घेऊन काम करताना हे प्रमुख नेते जे आहेत, भुजबळ साहेब, पटेल साहेब, तटकरे साहेब असतील, मुंडे साहेब, हे सर्व नेते मंडळी, वळसे पाटील साहेब, हे सर्वजण एक संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ताकदीनं उभे आहेत आणि एका विचारानं प्रत्येक निर्णय घेत आहेत. कोर कमिटीमध्ये निर्णय घेताना सर्वांच्या विचारानं किंवा सर्वांची मतं जाणून त्या ठिकाणी निर्णयाची पद्धत जी आहे ती आजही व्यवस्थितपणे सुरू आहे.
परंतु सुनील शेळकेजी तोच प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय की पक्षातलेच तुमचे नेते मंडळी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करतात का? एकीकडे तुम्ही रोहित पवारांवरती टीका करतायत कारण की रोहित पवारांनी तुमच्या पक्षावरती आणि तुमच्या नेत्यांवरती टीका केली. आता मात्र पक्षातल्याच नेत्यांकडनं तुमच्या पक्षातल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे का? अशी परिस्थिती आहे कारण की ती पत्रच ह्याचं सगळं उत्तर सांगून जातात आहेत. नंतर टायपोग्राफिक मिस्टेक आहे म्हणून सुनेत्रा पवार ह्या ट्विट देखील करतात. नाही, मी तुम्हाला ते सांगितलं की आता सुनित्रा वहिनींनी एकदा उत्तर दिलं होतं, आम्ही परत त्याच्यावरती उत्तर द्यावं का? त्यांनी त्याचा खुलासा दिला ना वहिनींनी, संपला विषय. त्याच्यातच सगळं काही आलं. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार आहेत सुनील शेळके. रोहित पवारांवरती त्यांनी खडाडून टीका केली आहे की रोहित पवार हे भविष्यवाणी सांगणारे नेते आहेत का? रोहित पवार हे स्वतः 2029ची निवडणूक कोणत्या पक्षातून निवडणूक लढतील ते त्यांनी जाहीर करावं. खरं तर बारामतीमधनं काँग्रेसचा उमेदवार उभं करण्याच्या संदर्भातलं महत्वाचा जो काही निर्णय आहे किंवा त्या संदर्भातली वाटाघाटी जी आहे ती रोहित पवारांनी केलेली होती आणि त्याचसोबतच रोहित पवार हे सातत्यानं खोटं बोलतात आणि ते खोटं आता लोकांना कुठेतरी खरं वाटू लागलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं खंडन करणं गरजेचं होतं. अशा संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते आमदार सुनील शेळके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.